टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रोचा टप्पा उद्यापासून दाखल होणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बीकेसी मेट्रो स्थानकापासून ते आचार्य यात्रे चौक म्हणजे वरळी नाका इथपर्यंतचा मेट्रो टप्प्याचं अनावरण जे आहे त्या त्यांच्या उपस्थितीमध्ये होतंय। थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री जे आहे ते पोहोचणार आहेत। मी सध्या बीकेसी रेल्वे स्थानकावरती आहे। आपण पाहू शकतो की बीकेसी रेल्वे स्थानकावरती संपूर्ण बीकेसी मेट्रो स्टेशनचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे याचा डेमो जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यासोबतच इतर रेल्वे स्थानक आहेत त्या रेल्वे स्थानकांचं देखील स्ट्रक्चर जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपल्याला जे समोर MIDC मेट्रो स्टेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यासोबतच त्याच्या बाजूला अगदी जे आरे कॉलनी मेट्रो स्टेशन आहे हे आरे कॉलनी मेट्रो स्टेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळते। एकूण आरे कॉलनी पासून ते कुलाबापर्यंत ही जे आहे ते मेट्रो सुरू होणार आहे आणि ही मेट्रोचा पहिला टप्पा जो आहे तो ऑक्टोबर महिन्यात आरेपासून ते बीकेसी पर्यंत सुरू झाला होता। त्यानंतरचा दुसरा टप्पा उद्यापासून बीकेसी पासून ते आचार्य यात्रे चौक म्हणजेच वरळी नाका इथपर्यंत दुसरा टप्पा सुरू होतो। यामध्ये एकूण 6 स्थानक असणार आहेत। त्याच्यामुळे पश्चिम मार्ग त्यासोबतच मध्य मुंबई जे आहे ते जोडणारा अत्यंत महत्त्वाचा हा टप्पा मानला जातोय। आपण पाहू शकतो की संपूर्ण रेल्वे स्थानकांची जी हे स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज 6 स्थानकांचं अनावरण जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। तर या 6 स्थानकांमध्ये बीकेसी पासून ते आचार्य यात्रे चौक वरळी नाक्यापर्यंत जवळपास बीकेसी नंतर धारावी, शीतलादेवी मंदिर, दादर मेट्रो स्टेशन, सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन, वरळी आणि वरळी नाका अशा या 6 मेट्रो स्थानकांचा समावेश आहे। ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आरेपासून ते बीकेसी पर्यंत हा मेट्रो 3चा पहिला टप्पा सुरू झाला होता आणि त्यानंतर मेट्रोचा दुसरा टप्पा जो आहे तो हा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे। त्याचं अनावरण थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर मध्य मुंबईला जोडल्यामुळे मध्य मुंबईमध्ये असणारे अनेक पर्यटन स्थळं असतील या पर्यटन स्थळांवरती पोहोचण्यासाठी मुंबईतल्या पर्यटकांना आणि विशेषतः जी चाकरमानी आहेत या चाकरमान्यांना पोहोचण्यासाठी अत्यंत सोयीस्कर ही मेट्रो मानली जात आहे। कारण की आरेपासून ते वरळी नाक्यापर्यंत येणाऱ्या अनेक नागरिकांना हा खरं तर मोठा दिलासा असणार आहे। कारण की दादरमधील अनेक पर्यटन स्थळं त्याचसोबतच अनेक कार्यालये देखील जी आहेत त्या मेट्रो स्थानकांना जोडलेली आहेत। महत्त्वपूर्ण स्टेशन जे आहे ते हे बीकेसी मेट्रो स्टेशन असणार आहे। कारण की ह्या बीकेसी मेट्रो स्टेशन ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू झाल्यानंतर या ठिकाणी अनेक बीकेसी मध्ये जी काही व्यावसायिक कार्यालये आहेत या कार्यालयांना मोठा फायदा होत असल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर आता मेट्रो 3 मधील 2A टप्पा पुढील टप्पा सुरू होत असल्यामुळे अनेक पर्यटन स्थळं आणि व्यावसायिक कार्यालये जी आहेत ती एकत्रित जोडणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। दादरमध्ये आपण जर पाहिलं तर दादर शिवसेना भवनाच्या अगदी बाजूलाच हे दादर मेट्रो स्टेशन आहे। त्याच्यामुळं जी व्यावसायिक कार्यालये त्याचसोबतच पर्यटन स्थळं आहेत ती जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हे मेट्रो स्टेशन असणार आहेत। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होतंय। जवळपास 9.33 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे। कमीत कमी भाडं जे आहे ते 10 रुपये तर जास्तीत जास्त भाडं हे 40 रुपये असणार आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांना आणखी दिलासा जो आहे तो मेट्रोच्या माध्यमातून मिळणार आहे। कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।